अण्णा आपण गेल्या आठवड्यामध्ये एक शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालं आहे त्यासाठी एक मोर्चा काढला होता आणि नंतर आपण मुंबईला जाऊन काही मंत्र्याच्या भेटीसुद्धा घेतल्या. नेमकं या भेटीमध्ये काय घडलं आणि शेतकऱ्यांना काही मदत मिळवण्याची काही आहेत का त्या? खरं तर सरकारचं आणि प्रशासनाचं दोघांचंही लक्ष वेधावं. कारण महाराष्ट्रामध्ये ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात आणि आत्तापर्यंत जे काही अतिवृष्टी, ढगफुटी, नद्या नाल्यांना पूर यामुळे जे काही पिकाचं आणि शेतीचं नुकसान झालंय ते मागील 100 वर्षामध्ये एवढं नुकसान झालं नाही, एवढं नुकसान झालेलं आहे. आणि ही बाब अत्यंत गंभीर आहे की सरकारच्या लक्षात आणून द्यावं म्हणून त्या मोर्चाचं आयोजन होतं. खरं तर ठीक आहे, प्रशासनाने पंचनामे वगैरे मोर्चामुळं या भागात चालू केले, हा भाग आहे. पण आता जवळपास 3 आठवड्यामध्ये राज्य सरकाराच्या 3 कॅबिनेटही झाल्या, पण कुठल्याही कॅबिनेटमध्ये किंवा सरकारच्या पातळीवर त्यांना बाधितांना किंवा अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ मदत देण्याच्या बाबतीतला कुठलाही निर्णय आजपर्यंत आणखी झालेला नाही. मधल्या गेल्या आठवड्यामध्ये मी मुंबईलाही गेलो होतो. तिथल्या आपत्ती व्यवस्थापन सचिव आणि या मंडळीशी चर्चाही झाली. त्यांना मी निवेदनही दिलं आणि जी काही यावेळेसचं संकट आहे, नैसर्गिक संकट आहे, ते मागील 100 वर्षामध्ये मोठं गंभीर आहे आणि या बाबतीतलं गांभीर्यानं आपण तात्काळ काहीतरी पावलं उचलावीत. तर ते म्हणले होते मला किंवा 3:30 वाजता मकरंद पाटलांच्या उपस्थितीत आम्ही बैठक बोलावलेली आहे. पण मला वाटलं की फारसं काही गांभीर्य त्यांच्या बोलण्यामध्ये किंवा बाकी इतर कुण्या नेत्यामध्ये या बाबतीतलं दिसलेलं नाही आजपर्यंत, आत्तापर्यंतही नाही. आता या सगळ्यांच्या पूर्वीपासून मी म्हणतो की बाबा सरकारच्या बाबतीत हे सरकार उदासीनच आहे. खरं तर हे जबाबदारी होती, हा काय उपकार नव्हता. एवढी मोठी नैसर्गिक आपत्ती येऊन घरामध्ये पाणी गेलं, माणसं दगावली, जनावरं दगावली, एवढं सगळं होऊन सुद्धा मला कुणातही आणखी काही गांभीर्य वाटत नाही. आणि आपण जर सध्या महाराष्ट्राची मराठवाड्याची जर परिस्थिती बघितली तर संपूर्ण मराठवाडा हा पाण्याखाली गेला आहे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा साप्ताहिक वाढदिवस साजरा करण्यासाठी आधी चालू आहेत. एक शेतकरी नेते म्हणून कुठेतरी शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ चोळलं असं तुम्हाला वाटत नाही का? आता कसं आहे, आपल्या मराठीत एक म्हण आहे, कमरचं काढून डोसक्याला गुंडाळल्यावर त्याला लाजायचं काय कारण आहे. आता ही सगळी मी आधीच म्हणालो की बाबा मराठवाडा आज सगळा पाण्याखाली आहे. या वेळेला 2 वेळाला यापूर्वी अतिवृष्टी झाली. शेतकरी आणि ग्रामीण भागातला माणूस हवालदिल आहे, अडचणीत आहे, संकटात आहे. आणि अशा प्रसंगी खरं तर काही संहिता असते. राज्यकर्ते म्हणून ठीक आहे, मोदी साहेबांचा वाढदिवस आहे, शुभेच्छा देणे किंवा त्या बाबतीतली फॉर्मॅलिटी पूर्ण करणे, पण त्यासाठी उत्सव करणे हे मात्र काही संहितेला धरून नाही. आणि या मराठवाड्यातल्या किंवा म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेवर जे नैसर्गिक संकट आलंय, आपत्ती आली, त्या आपत्तीच्या निवारणाचं तर सोडा किंवा त्यांना मदत करण्याचं सोडा, पण त्याच्या पुढे जाऊन तुम्ही म्हणल्याने त्यांची चेष्टा करण्याचा प्रकार आहे आणि हे कुठल्याही संहितेत बसत नाही. राज्यकर्ते कोणी असो, राज्यकर्ते असो कोणी असो, पण आपल्या दारात संकट आल्यानंतर आपण जरी काही प्रसंग असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असेल, काही असेल, त्याला साध्या पद्धतीने किंवा पुढे ढकलण्याचा
सर्वसामान्य माणूस सुद्धा विचार करत असतो. पण ही आता फार पुढे गेलेत, यांनी पुढची रेषा ओलांडलेली आहे. आणि आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सध्या जातीवादाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आरक्षणासाठी लोक जमत आहेत, मोर्चे निघत आहेत, आंदोलन होत आहेत. परंतु शेतकऱ्यावर एवढं मोठं संकट आल्या असतानाही ज्या पद्धतीनं शेतकरी रस्त्यावर उतरायला पाहिजे त्या पद्धतीने कुठे उतरताना दिसत नाही. तुम्ही शेतकऱ्यासाठी खूप मोठं काम आहे, खूप मोठी आंदोलने केली आहेत. कुठं शेतकऱ्यांना म्हणजे नेमकं काय झालं असं वाटतं मला? सरकारची किंवा राज्यकर्त्याची किंवा या सगळ्या नेत्याची नियतीच आहे की एक तर सुरुवातीपासून शेतकरी त्यांच्या प्रश्नासाठी संघटित होऊ नये याच्यासाठी ते प्रयत्न कायमचे करत आलेले आहेत. एक आणि ते संघटित होऊन तुमच्या अपेक्षेप्रमाणे ते रस्त्यावर उतरावेत अशी जी तुमची अपेक्षा आहे ती जवळपास नष्ट करण्याचाच हा एक प्रकार आहे. कारण शेतकरी हा सर्व जाती धर्माचा असतो आणि म्हण आहे जातीसाठी माती खावी म्हणून. जातीच्या 10-15 वर्षापूर्वी ज्या काही महाराष्ट्रातल्या संघर्ष रेषा होत्या त्या संपूर्ण अंधुक झालेल्या होत्या. पण अलीकडच्या 15 वर्षामध्ये या संघर्ष रेषा विशेषतः भाजपचं सरकार आल्यानंतर केंद्रापासून या संघर्ष रेषा गडद होताना दिसत आहेत. आता शेतकरी संघटित व्हायला किंवा रस्त्यावर उतरायला काही शेतकरी जरांगे पाटलाच्या मागे गेले, काही शेतकरी इकडं काय म्हणतात ते भुजबळ हाके ओबीसी. आता बंजारा समाजाने मागणी केलेली आहे की बाबा आम्हाला इतर राज्यामध्ये एसटी मध्ये आरक्षण आहे, तिकडं काही इकडं काही. त्याच्यानंतर आता परवा धोंडे सरांनी विषय असं सगळीकडे आता हे शेतकरीच होते ना शेवटी. जातीच्या नावानं ते जर संघर्षाला उतरले असतील तर मग शेतीचा प्रश्न किंवा शेतकऱ्याचा प्रश्न किंवा शेतीवर आणि नैसर्गिक आपत्तीनं आलेलं संकट हे दुय्यम ठरते. त्यामुळे आणि तीच अपेक्षा राज्यकर्त्याची आहे. मूळ मुद्द्याकडून कुठेतरी शेतकरी भरकटल्या जाते असं वाटत नाही. भरकटल्या जाते नाही, त्याला भरकटविण्याचं काम अगदी प्लॅनिंगनं आजपासून नाही, स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडामध्ये शेतकरी समाज त्याच्या न्याय हक्कासाठी संघटित होऊ नये याच्यासाठी कुठलेही राज्यकर्ते असो ते संघटितपणे मुद्दाम ते प्रयत्न करतात. आणि आपण मागे 2 महिन्याखाली एक अंतेश्वर बंधाऱ्यातून जो पाण्याचा प्रश्न होता, 4,000 कोटीचा प्रकल्प हा अहमदपूर तालुक्यातील झरी धरणासाठी चालू होता. नंतर याची कुठं काही चर्चा झाली नाही. यासाठी तुमचा सध्या काय पाठपुरावा चालू आहे? नाही, परवा मी गेल्या आठवड्यामध्ये जे जलसंपदा विभागाने म्हणजे गोदाखोरे महामंडळाने जे अहवाल दिलेला आहे तो अहवाल हे प्रकल्प होण्यास काही हरकत नाही असा एक अहवाल गेल्यानंतर मी गेल्या आठवड्यामध्ये जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची स्वतः भेट घेतली. त्यांच्यासोबत 2-2.5 मिनिट चर्चाही केली की बाबा सदरील प्रकल्प हा अतांत्रिक आणि खर्चिक आहे. महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडामध्ये ठीक आहे उपसा योजना आहेत, तेंदू ताकारी म्हणजे अनेक महाराष्ट्रामध्ये आहेत, पण त्यांचं लाभक्षेत्र आणि जे काही त्याची फिजिबिलिटी आहे ते पाहूनच आहेत. पण इथून जे काही 2 TMC पाणी अंतेश्वरमधून उचलून पुन्हा मानार नदीमध्ये त्याला साठवायसाठी बंधारा बांधणे, तिथं साठल्यानंतर पुन्हा तिथं झरीचेही लोक आले होते, झरी गावचे, जिथं साठवण करायचे आहे त्यांचाही विरोध आहे. तेही माझ्यासोबत आले होते त्या दिवशी, योगायोगानंच आले होते. तिथं पुन्हा साठवण तलाव करणे, तिथंही साठवण नाही, मानार नदीतही साठवण नाही. आणि अशा परिस्थितीत 4,000 कोटीची ही 70-80 किलोमीटर पाणी नेऊन केवळ 2 TMC साठी हे अतांत्रिक आहे. याला आपल्याकडून तांत्रिक मान्यता आपल्या विभागाकडून मिळू नये, त्याला प्रशासकीय मान्यता मिळवणे. आणि जर तसं काही राजकीय दबावापोटी झालंच तर
आपल्या विभागाची मोठी नालस्ती होईल, किंवा मग न्यायालयात जर कोणी गेले, आमची समिती वगैरे कोणी गेली, तर ही योजना रद्दबातल करतील. त्यामुळे या बाबतीतला आपण अभ्यास करून निर्णय करावा असं मंत्री महोदयासोबत चर्चा केली. आणि माझं स्वतःचं माझ्याच लेटर पॅडवर समितीचं मी त्या दिवशी निवेदनही त्यांना दिले आणि त्याच्यावर त्यांनी रिमार्कही लिहिला आहे ईडीना, गोदाखोरे महामंडळाच्या संचालकाला, की या बाबतीतला बारकाईने तपासून आमच्याकडे तातडीने अहवाल पाठवावा असं रिमार्कही लिहिलेला आहे. आणि आपण जर बघितलं तर सध्या अतिवृष्टीची अतिवृष्टीमुळे खूप मोठं नुकसान झालेलं आहे. अनेक राजकीय पुढारी हे जातात, दौरे करतात, पाहणी करतात, परंतु आता महाराष्ट्रावरच कर्जाचा डोंगर झालेला आहे. कर्जमाफीचं जे निवडणुकीमध्ये आश्वासन दिलं होतं तेही पूर्ण झालं नाही. अशामध्ये हे एवढं मोठं नुकसान झालेलं आहे, त्यामुळे नुकसान भरपाई सरकार देईल असं तुम्हाला वाटते का? नाही, नुकसान भरपाई देणं हे काही उपकार नाही. खरं तर ते कायद्यात आणि घटनेतच आहे. हां, ते पूर्णपणे शेतकरी विरोधी आहेत. ते नुकसान भरपाई मुळात काय करतील, नुकसान कमी दाखवतील. कारण आता त्यांची तलाठी गावोगाव धमकी द्यायला, खरडून गेलेल्या जमिनीचा पंचनामा करताल तर मग आम्ही पोटखराबमध्ये टाकू. सरकारचा GR आलाय, त्याचे जे 13,500 त्याचे 8,000 केले. त्याच्यानंतर 3 हेक्टरची जी मर्यादा होती ती 2 हेक्टरवर. अशा वेगवेगळ्या मार्गाने जाणीवपूर्वक त्याला जे काही मिळणारं मदत आहे ती कमी करतील आणि उशिरा देतील, पण ते देणं भाग आहे, कारण ते कायदेशीर बंधन आहे. नांदेड जिल्ह्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांनी 2 दिवसापूर्वी एक वक्तव्य केलेलं आहे की 14 वर्ष काँग्रेस पक्षाने माझ्यावर अन्याय केला आणि मला संपण्याचा प्रयत्न केला. तुम्ही एक ज्येष्ठ नेते आहात, काय वाटते तुम्हाला? कारण तुम्ही त्यांच्यासोबत आमदार असताना सोबत होता. या वक्तव्याकडे तुम्ही कसं? मुळात हा तुमचा प्रश्न माझ्या या विषयाशी संबंधित नाही आणि मी त्यांच्यासोबत नव्हतो. आघाडी होती. मी राष्ट्रवादीचा आमदार असताना ते काँग्रेसचे, म्हणजे एकत्र आघाडी होती त्यांच्या पक्षाची. पण माझं जिथपर्यंत ऑब्झर्वेशन म्हणण्यापेक्षा माझं जिथपर्यंत त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या बाबतीत, मी काय फार त्यांच्या सानिध्यातला किंवा जवळ गेलेला कार्यकर्ता नाही. अशोकराव चव्हाण हे प्रोफेशनल पुढारी आहे. आता त्या इंग्रजीत प्रोफेशनलचा अर्थ व्यावसायिक राजकारणी म्हणतात मराठीमध्ये, शुद्ध मराठीमध्ये. आणि आमच्या ग्रामीण भागामध्ये त्याला धंदेवाईक राजकारणी म्हणतात. तसे ते प्रोफेशनल राजकारणी आहेत. त्याच्यामुळे त्यांचा ते काय बोलले काय नाही त्यांचा तो व्यक्तिगत भाग आहे. पण अशी व्यावसायिक राजकारणातली माणसं ही यांचं काही फार स्टेटमेंट गांभीर्यानं घ्यायसारखं नसते. कारण जिथं व्यवसाय चालतो तिथं ते आपलं स्थान बसतान बसवीत असतात. फार काही विचारधारा, आयडिओलॉजी वगैरे फार काही त्याला महत्त्व यांच्या डिक्शनरीमध्ये नसते. खरं तर गॅलिलिओ नावाचे एक शास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांनी पृथ्वी गोल आहे असा संशोधन जगाला सांगितलं. त्याच्यावर सगळ्या जगातल्या धर्मगुरूंनी सगळ्या त्याच्या अटॅक केला, त्याला तुरुंगात टाकलं. त्यांना सांगितलं की बाबा तुझा हे सिद्धांत तुझं म्हणणं मागे घे. त्यानं सांगितलं की मी आयुष्यभर तुरुंगात राहील, पण पृथ्वी गोल आहे हे सिद्धांत काही मागे घेणार नाही. आता कसं आहे, काही जण म्हणतात की बाबा त्यांनी इतकं दिलं तितकं दिलं तरी हे केलं. सिद्धांतापासून दूर न जाणारे आणि सिद्धांताला, विचारधारेला फाट्यावर मारणारे, याच्यात फरक असतो. आता हे फाट्यावर मारणारेच मंडळीपैकीच आहेत. त्याच्या बाबतीत काही सांगाय आणि फार काही ते विकासाभिमुख, लोकाभिमुख वगैरे त्यांचा एक प्रचार असतो. विकासाभिमुख आणि लोकाभिमुख असते तर 2011च्या सर्वेक्षणामध्ये त्यावेळी नांदेड जिल्हा हा देशाच्या मागास जिल्ह्यामध्ये आलाच नसताना. वर्षानुवर्ष यांच्या नेतृत्वात जर फार मोठा विकासाचं गाडं पुढे जात असेल तर
असो, ते काही असेल, त्यांचा तो व्यक्तिगत भाग आहे. पण लोक याला काय फारसं महत्त्व देत नाहीत. कारण मी समजा आता मी KCR साहेबासोबत आपकी बार किसान सरकारला जुटलो, 20 वर्ष शरद पवार साहेबासोबत होतो, पण मी कधी माझा पक्ष असा होता आणि माझ्यावर अन्याय झाला आणि माझे नेते असे कशासाठी? लोक म्हणतात मग 20 वर्ष तुला कशी काय अक्कलदाढ आली नाही? 20 वर्ष त्याच्या संग राहिल्यावर कळालं काय तुला की ते खराब आहे ते? म्हणजे याचा अर्थ मूर्ख कोण? लोक काही तितके अडाणी नसतात. त्याच्यामुळे शक्यतो अशोकरावासारख्या माणसांनी असे वक्तव्य टाळले पाहिजे. ठीक आहे, आता तिथं संसार तुमचा चाललाय ना, करा ना, कशाला बोलायचं असं मला वाटतं. आता तू विचारलास म्हणून सांगतो.